नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात झाली आहे मस्तपैकी गरमागरम अशा वाफाळलेल्या मसाला भाताने। तर शाहूचे 2-3 दिवसापासून चाललेलं मम्मी मसाला भात। तर मग आज फायनली मी तिला बनवून दिला आहे सकाळीच। तर बोली उद्या सकाळी बनवून देते। आणि रविवारी वगैरे कसं नॉनव्हेज असतं त्यामुळे तर काही बनवू शकत नाही। आणि काल पण जरा बाहेर जायचं होतं त्यामुळे घाईच झालेली। मग काल पण न करता मी म्हणलं उद्या पक्का करून देते। तर मग आज नक्की बनवून दिलेला आहे तिला। आणि तिला आमच्या घरी कसं मसाला भात किंवा पुलाव वगैरे सगळे शेजवान चटणी सोबत खातात, म्हणून तिला पण शेजवान चटणी सोबतच आवडतं। तर मग तिला पण दिलंय। आणि छोटीसाठी बनवलेलं आमलेट। तर ती छोटी रात्रीपासून बोलली होती मम्मी आमलेट पाहिजे। रात्री 12 वाजता करून मागवली होती, म्हणून मग बोली उद्या सकाळी बनवून देते। म्हणून मग तिला आता बनवून दिला आणि तिला भरवते। ती स्वतःच्या हाताने पण खाते, पण सगळीकडे अंड्याची घाण लावते, त्यामुळे मग मीच भरवलं। आणि मुली काय उशिराच उठतात, तर 10 वाजता उठला आणि पटापट मग जेवायला वगैरे दिला। आणि आता शाळेची तयारी सुरू केलेली आहे। तर आता वाजले 11:30 आणि शाहूची बस येते 11:45ला। तर परवा पण आम्हाला उशीरच झालेला, किती पण लवकर केलं तरी उशीर होतोच। आणि बस गेली, मग म्हणून म्हणलं आज थोडं लवकर जायचं, मग तिला रिक्षाने पाठवावं लागलं मैत्रिणीसोबत। तर आता म्हणलं आज लवकर करूया पटापट। आणि दुसरी पण आत्ताच उठलेली, तर उठल्याबरोबर ती जरा 5-10 मिनिटं बसली आणि नंतर मग तिला आमलेट भरवलेला। तर ती अजून म्हणजे एवढी काही फ्रेश झालेली नाही, तिला आंघोळ घालेन म्हटलं, पण आता उशीरच होईल, म्हणून मग मला शाहूची तयारी करून देते। आणि शाहूला कसं शाळेमध्ये आता 2 वेण्या कंपल्सरी केल्यात, तर ते 2 वेण्या घालायला वेळ लागतो। शाहूची केस सिल्की असल्यामुळे कसं ते येत नाही पटकन, आणि मग सगळीकडून केस निघतात छोटी मोठी असल्यामुळे केस, त्यामुळे मग ते मी जरा लवकरच करायला घेते। आणि तिला जेवायला पण उशीर लागतो, तर जेवताना पण त्यांना आजकालच्या मुलांना टीव्ही मोबाईलच हवा। तर विनायक माडीचं चाललेलं माझी बायको सिरीज चालू होती, तर त्या आवडीने बघतात त्या। तर दोघी पण बघत असतात आवडीने, छोटी पण बघते। तर मग ते बघता बघता ते दोघींचं पण खाणं चाललेलं। आणि कसं टीव्ही वगैरे बघत असलं तर पटकन खातात, नाही तर मग असं मग सारखं त्यांच्या मागे लागून। आणि छोटी काय करते, रोज उठल्याबरोबर ती आजूबाजूच्या घरी फिरत बसते। म्हणजे कशी घरात रडण्यापेक्षा ठीक आहे म्हणते, नाहीतर उठल्याबरोबर कधी कधी रडते, नाहीतर मग डायरेक्ट बाहेर जाते, बाहेर बसते आणि आजूबाजूच्या घरी जाते। तर यांच्या घरी आज गेली नाही, रोज उठल्याबरोबर त्यांच्या घरीच जाते, म्हणून ती तिला घ्यायला आलेली चल म्हणून। आणि कसं तिच्यासोबत चहा बिस्किट वगैरे खाते, तिचा भाऊ आहे तिच्यासोबत। तर आमचं कसं जुनच असल्यामुळे सगळे कसे ओळखीचे आहेत, त्यामुळे ती जाते सगळ्या, म्हणजे आपल्या घरच्या सारखंच करतात सगळे, म्हणून ती जाते तेवढी प्रेमाने। आणि आमच्या बाजूला आमचे मामा आहेत, तर त्यांच्याकडे पण जाते कधी कधी। तर ती अशी सारखी फिरतच असते, सकाळी उठल्यावर किंवा दिवसा पण जाते, असं काही नाही। आणि ते पण चांगलंच करतात। तर ती गेली नाही म्हणून तिला करमलं नाही, म्हणून ती तिला घ्यायला आलेली। तर शाहूचं फायनली झाले आहेत केस विंचरून, आता तिचं जरा पावडर वगैरे लावते, सॉक्स वगैरे घालते, तिला अजून शूज वगैरे पण घालायला येत नाही। तर तिची A to Z सगळी तयारी करून द्यावी लागते। आणि इथे बघा दोघींच्या मस्त्या चालू आहेत, एकमेकांना मारणं चालू आहे। तर छोटी पण काही कमी नाहीये, ती पण बदमाशच आहे, तिला कधी मारेल, कोचेल किंवा कधी चावून पण येते। आणि मग सांगते मी त्यातली नाही आहे म्हणून। आता बघा कसं तिच्या डोक्यावर मारून गेलेली आता फणी। तर असं यांची रोजचं चालू असतं। आणि कसं या दोघींचं अजिबात पटत नाही, एकीला जर टीव्हीवर एखादा प्रोग्राम बघायचा असला तर मग तिला पण तोच बघायचा असतो, जर तिने लावलं तर तिला पण तोच बघायचा असतो, मग रिमोटवरून भांडणं दोघींची। पण कसं मोठी थोडी समजदार आहे, पण छोटीला कसं पाहिजे म्हणजे पाहिजे, तिला हवं तेच पाहिजे, हट्टी। आणि काल कसं बाहेर जायचं होतं मला, त्यामुळे मग हिला मी सोडलेलं इथून शाळेतून आणि मग तिकडूनच गेलेले। तर काल मला थोड्याशा वस्तू घ्यायच्या होत्या, म्हणजे त्या दुसऱ्या रूमसाठी पण तिकडे थोडे सामान घ्यायचं होतं, तिकडच्या रूमवर पण। तर तिकडे कप वगैरे, आणि तिकडे आहे 5 लिटरचा कुकर। तर ते कुकर 5 की 7 लिटरचा कुकर आहे, तर त्यासाठी डब्बे घ्यायचे होते, कधी गेलो तर मग भात वगैरे बनवायला डायरेक्ट कुकरमध्ये कसं म्हणजे खराब पण होतं, आणि डब्यामध्ये बनवलं तर तेवढाच लिमिटेड पण बनवला जातो, म्हणून मग डब्बे वगैरे घ्यायला गेलेलो। तर असतील की नाही माहित नव्हतं, तर मग बघितले तर होते, तर मग काल घेतलेले। तर मग काल मी काय घेतलं ते मी दाखवणारच आहे पुढे। तर आता शाहूची झाली आहे तयारी पूर्ण फुल। तर आता वेळ पण झालाय 11:15 ॲक्युरेट झालेले आहेत, बस येईल 5 मिनिटांमध्ये। तर मी तिला सोडून येते आणि मग नंतर दाखवते तुम्हाला काय घेतलेलं ते। आणि माझ्यासाठी पण थोडीशी शॉपिंग केलेली। तर मी काही असं माझ्यासाठी स्वतःसाठी काही मी काही घेत नाही, सागरच आणतो जास्त करून। तर यावेळेस घेतलेलं, तर मला घ्यायची होती लेगिन्स। तर लेगिन्स मागच्या वेळेस पण मी 2-3दा गेलेले घ्यायला, पण कसं त्यावेळेस साईज नव्हतं माझं, किंवा मग मला जे घ्यायचे होते ते अवेलेबल नव्हते। मला डिझाईन मधलं घ्यायचं होतं, पण नेहमी प्लेनच असतात, आणि डिझाईनवाले असले की कसे पटकन विकले जातात। तर म्हणलं बघूया। आणि मी जास्त करून माझ्या किंवा मुलींच्या कपडे वगैरे डीमार्टमधूनच घेते,
आणि कसं ते एकदम कपडा पण चांगला असतो आणि टिकतो पण चांगला आणि कापड पण एकदम सॉफ्ट असतो मुलांसाठी वगैरे. तर म्हटलं ठीक आहे 2 पैसे जास्त जातील तरी चालेल, पण कसं एकदम चांगलं म्हणजे आपल्याला कम्फर्टेबल आणि कसं सॉफ्ट पण असतं मुलांसाठी पण, म्हणून मग मी तिथूनच घेते. तर काय काय घेतलं ते मी तुम्हाला दाखवते. आता सोडून आले आहे मी तिला, तर सगळी कामं वगैरे आवरून घेतली, फरची वगैरे पुसून घेतली, सगळी भांडी वगैरे घासली आणि आता मी तुम्हाला दाखवते काय काय घेतलं. तर हे मी गुळ पावडर घेतली. तर मला भरपूर दिवसापासून गुळ आहे माझ्याकडे, पण ते कसं असं याच्यामधलं आहे, एक अख्खं असतं ते 1/2 किलो मधलं. तर मला क्रश पावडर घ्यायची होती, म्हणून मग पावडरचा गुळ पावडरचा डब्बा घेतला आणि हा एक दहीचा डब्बा घेतला 1 किलोचा. तर दही कसं आम्हाला लागतंच, कधी कोशिंबीर किंवा कशामध्ये पण घालायला आपल्याला दही लागतंच. तर काल गेलेलीच तर दिसलं आणि कसं आता 26 जानेवारीची थोडीशी ऑफर पण होती, तर म्हणून मग तिथून मग दह्याचा 1 किलोचा डब्बा घेतला. आणि हे आहे श्रीखंड, तर श्रीखंड पण घेतलेलं, तर ते पण काय घरामध्ये असतंच, लागतंच ते. आणि हे बघा हे मी डब्बे घेतलेले, तर हे 5 लिटरच्या कुकरमध्ये बसतील मला वाटते. तर हे 2 घेतलेले आणि मस्त क्वालिटी पण छान आहे. आणि म्हणजे काल आम्ही डीमार्टमध्ये कधी जात नाही भांड्याच्या सेक्शनमध्ये जास्त करून, तर गेलेले आणि किती मस्त सगळं. म्हणजे आता आपल्याकडे जर काही नसलं तर आपण अख्खा संसार डीमार्टमधून जमा करू शकतो आणि क्वालिटी पण चांगली, सगळं A to Z भेटतं तिथे, म्हणजे कुठे जावं लागत नाही. तर मी हे 2 डब्बे घेतले आणि त्यानंतर हा कपांचा सेट घेतलाय. तर हे पण तिकडच्याच रूमसाठी घेतलेलं. तर बघू यातले 4 वगैरे तिकडे सहसा कोण राहत नाही, पण गेलो तर मग चहा वगैरे प्यायला कसं आम्ही इकडे पेल्यातूनच पितो, पण चहा कपामधून कसं कम्फर्टेबल वाटतं. तर इकडे 2 ठेवेना, नाही तर मग सगळेच ठेवू. बघूया. आणि हे लिक्विड घेतलं फरची पुसायचं. आणि हे मागच्या वेळेस पण मी कंटेनर घेतलेले 6, तर परत 6 कंटेनर घेतलेले. जर कसं मोहरी वगैरे किंवा जिरं वगैरे ठेवायला बरं पडतात, किंवा काय असलं आपल्याकडे सोया चंक्स वगैरे असल्या तर त्यामध्ये कम्फर्टेबल असतात, म्हणून मग ते घेतलेले 6 कंटेनर. आणि छान आहेत एकदम, म्हणजे एकदम प्लास्टिक पण चांगली आहे त्याची. आणि मुलींसाठी थोड्या वस्तू घेतल्या. तर हे छोट्या मुलीसाठी टी शर्ट घेतलंय पिंक कलरचं, असं डेली युजेससाठी. आणि हे आहे मोठ्या मुलींसाठी. तर मला खूप आवडलेलं आहे, कलर पण खूप सुंदर आहे आणि डिझाईन पण छान आहे. तर तिला अशा आवडतात, बाहेर वगैरे जायला छान दिसतं आणि एकदम अफोर्डेबल प्राइसमध्ये आहे, 200 रुपयामध्ये. आणि बाहेर गेलं तर कसं कापड पण नाही आणि काय क्वालिटी पण नसते, पण हा कापड पण छान आणि क्वालिटी पण आहे त्यामध्ये. तर हा एक घेतला तिला. आणि हा छोटीसाठी घेतलेला टी शर्ट, हा पण फुल स्लीव्हचा आहे आणि त्याच्यावर पण खूप मस्त 2 उंदीरची डिझाईन आहे आणि छान वर्क पण केलाय, प्रिंट पण छान आहे. तर हा छोटीसाठी घेतलेला. तर मला वाटलं बहुतेक तिला मोठा होईल, म्हणून मग मी तो बाजूलाच ठेवून देते. आणि हा पण तिला घरी घालायसाठीच घेतला छोटीसाठी. तर हा पण छान आहे, कलर पण खूप सुंदर आहे, बेबी पिंक, आणि त्यावर मस्त छान छान फुलं आहेत. आणि हा पण मोठीसाठी आहे, हा डेली युजेससाठी घेतलाय तिला. तर बरेच दिवस झाले तिला काय घेतलं नव्हतं आणि मी तिला स्पोर्ट पॅन्ट घ्यायला गेलेली, पण तिथे मला दिसलं नाही. आणि ही पिंक कलरची टी शर्ट आहे, तर ही तिला खूप आवडलेली, म्हणजे मुलींचा फेवरेट कलर पिंकच असतो. तर ही तिला खूप आवडली, तिने ट्राय करून बघितलेली होती, तर खूप मस्त तिला छान पण दिसतं. तर ही पण खूप सुंदर आहे आणि छोटंसं वर मस्त एक हे आहे डिझाईन, आणि मग पूर्ण प्लेन आहे ती, तर ती पण खूप छान आहे. आणि अजून ही काय, ही पण एक तिच्यासाठी मोठीसाठीच आहे, डेली युजेससाठी घेतलेली टी शर्ट. आणि हे कसं भरपूर टिकतात. आता मी नेहमी त्यांना तिथले डीमार्ट मधलेच कपडे वापरते, तर खूप मस्त टिकतात. आणि म्हणजे आपण दुसऱ्या युजेससाठी किंवा असं काय पुसायसाठी वगैरे पण करू शकतो, म्हणजे कापड इतका सुंदर असतो की तो टाकावा असं वाटत नाही आणि सगळं कसं ऍब्सॉर्ब करतं ते पाणी. तर हे झाले मोठीसाठी. आणि हे बघा मी 2 लेगिन्स घेतलेले. तर हा एक ब्ल्यू कलरचा घेतलेला, तर माझ्याकडे ब्ल्यू कलरचा नव्हता, होता पण एक खूप मोठ्या साईजमध्ये होता, म्हणजे जुन्यातले जे मोठ्या साईजचे होते ते, तर तो खराब झाला. तर हा मी अँकल लेंथ घेतलेला. आता माझ्याकडे सध्या सगळे अँकल लेंथचेच आहेत, तर हा मी L साईज घेतलेला आहे माझ्यासाठी. आणि हा बघा ब्ल्यू कलरचा, तर हा प्लेन आहे. आणि हा बघा पिंक कलरचा मी बोललेली तो डिझायनर. तर मागच्या वेळेस पण मी 2-3दा गेलेली, तेव्हा साईज नव्हता. आणि यासारखा सेम माझ्याकडे प्लेन पण आहे. तर आता मी हा एक डिझायनर घेतला. कसं आपल्याकडे डिझायनर कुर्ती वगैरे असली तर आपण दुपट्टा घालून वेअर करू शकतो त्याखाली, तर बॉटमची गरज नाही. आजकाल जे आपण बॉटम घेतो ते लगेच खराब होतात, बसायला गेलं किंवा काय केलं तर लगेच खराब होतात. आणि वरची छान टिकतात, ओढणी पण छान टिकते, फक्त खालचंच खराब होतं, त्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे आता. तर हे प्रत्येक कलरमध्ये आहे. तर मागच्या वेळेस पण मी गेलेले, पण तेव्हा साईज नव्हता माझा आणि 1-2 कलरच होते, ते वेगळे वेगळे होते. आणि कसं हे नवीन आल्याबरोबर सगळेजण घेऊन जातात नसतं, तर यावेळेस दिसलं मला, तर मी यासाठीच गेलेली, मला हेच घ्यायचं होतं.
तर म्हणून मग मी हे घेतलंय पिंक कलरचं. तर अजून 1-2 कलर घ्यायचे आहेत ब्लॅक वगैरे, तर ते नेक्स्ट टाइम घेईन. आणि हे थोडं कॉस्टली आहे प्लेनच्या बाबतीत. तर हे डिझायनर कसं 300 रुपयाचं आहे आणि जे प्लेन आहे ते 200 रुपयाचं आहे. तर यातले मी आधी पण घेतलेले आहेत माझे लेगिन्स, तर ते पण मस्त टिकले आहेत. 2-2 वर्ष झाली पण अजून तशीच आहेत क्वालिटी. तर तुम्हाला कशी वाटली शॉपिंग ते मला सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ.